जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरतीची अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे किंवा फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला फिजिकलच्या वेळ द्यायचं आहे की तुमचं त्या ठिकाणी कागद व्हेरिफिकेशन होत असताना द्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता नागपूर डिव्हिजनचं जे मेडिकल सर्टिफिकेट तिथं त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांचा लढा त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं कोल्हापूर वनरक्षकवाले जे आहेत, कोल्हापूरचं 3 ठिकाणी वनरक्षकचं कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याचबरोबर तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन होत असताना त्या ठिकाणी तुम्हाला जे लागणारे कागदपत्र ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. परंतु त्याचबरोबर तुमचं फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही सोबत ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र करणार आहेत आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे समजा तुम्ही अपात्र झाला तर तुम्ही त्या ठिकाणी येऊन सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करणार. त्यापेक्षा तुम्ही अगोदरच ऑलरेडी सर्टिफिकेट जर तुमची काढून ठेवलात तर चांगली गोष्ट आहे, कारण की त्या ठिकाणी जे सर्टिफिकेट लागणार आहे ते सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यामुळं आपलं मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं फिटनेस सर्टिफिकेट मी नंतर देतो किंवा अगोदर कशाला लागते असं काय मनात धरू नका मित्रांनो. आणि ते सर्टिफिकेट जे लागणार आहे ते तुमच्या भागातील BHMSचा डॉक्टर चालणार नाही मित्रांनो. तिथं MBBS गव्हर्नमेंट अधिकारी जो असतो, वैद्यकीय अधिकारी, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सही शिक्का त्या ठिकाणी पाहिजे फिटनेस सर्टिफिकेटवर. आणि फिटनेस सर्टिफिकेट का काढायचं आहे मित्रांनो, तर महाराष्ट्र सरकार जी आहे ती आपण स्वतः आपली जबाबदारी महाराष्ट्र सरकार स्वतः जबाबदारी घेणार नाही आहे. कुठलीही 5 किलोमीटर असू दे किंवा 3 किलोमीटर असू दे, म्हणून ते सर्टिफिकेट तिने मागत आहेत. म्हणजे तुम्हाला 5 किलोमीटर धावण्यासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी 29 तारखेपासून आता कोल्हापूरचं चालू होणार आहे, त्याचबरोबर नागपूर डिव्हिजनचं पण चालू झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमचा ठाणे डिव्हिजनचं पण चालू, त्याच्यानंतर आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचा वनवर्त जे आहेत त्याचं सगळ्यांचा कागदपत्र व्हेरिफिकेशनवर सोबत तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे. ते सर्टिफिकेट तुम्ही कंपल्सरी घेऊन गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकलच्या वेळेला तुम्हाला सर्टिफिकेट बघण्याची काही आवश्यकता लागणार नाही. आणि तुमचं जे चेस नंबर देणार आहे ते चेस नंबर प्रमाणे टायमिंग पण देणार आहे. त्या टायमिंगच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात तर तुमचं 5 किलोमीटर रनिंग कंपल्सरी चांगलं होईल. महिलांचं 3 किलोमीटर रनिंग पण चांगलं होईल. त्यामुळं तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. आणि फिटनेस सर्टिफिकेट काढत असताना मित्रांनो, तुम्ही अनेकदा मी सांगतो तुम्हाला MBBS झालेला डॉक्टर जो आहे त्याच्याकडून सर्टिफिकेट घेण्याचा प्रयत्न करा. आणि जास्त करून तुम्ही गव्हर्नमेंट जे आहेत गव्हर्नमेंटवाल्यांच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करा, कारण की गव्हर्नमेंट जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी तुमच्याकडून कोणतेही पैसे आकारणार नाही. आणि जर तुम्ही प्रायव्हेटवाल्याकडे गेलात तर त्या ठिकाणी तो 100 ते 200 रुपये घेण्याची आवश्यकता ते भासत होते आणि ती मागणी करतोच, कारण की तो खाजगी MBBS डॉक्टर आहे. आणि जर तुम्ही समजा एक साध्या MBBS वैद्यकीय अधिकाऱ्याकडे गेला तर तो त्या ठिकाणी ते तुमचं मेडिकल चेकिंग करून तुमची छातीची आणि तुमची नस, हाताची नस तुमची चेक करून त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकलसाठी पात्र आहे असं एक सही शिक्का तुम्हाला मारून देईल. त्याचबरोबर ते सर्टिफिकेट तुम्हाला कागदपत्र व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुमचं जे शारीरिक मोजमाप आहे त्यावेळेला चेक होत असतं. हे तुम्हाला मी सांगायचा का प्रयत्न करत आहे, कारण त्या ठिकाणी आता नागपूर डिव्हिजनला ज्या विद्यार्थी बाहेर पडले त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. असं काही तुम्ही चूक करू नका. तुमच्याकडून जर चूक झाली तर ती तुमची चूक असणार आहे मित्रांनो. समजा गव्हर्नमेंटची काहीतरी चूक असेल तर ती गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आपण काहीतरी लढा देऊ शकतो. परंतु स्वतः जर तुम्ही पहिला चूक करून जात असाल तर त्या ठिकाणी तुमची चूक असल्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही आणि आपण कोणताही लढा देऊ शकत नाही. त्यामुळं जर तुमची कोणतीही चूक नसेल तर आपण 100% त्या ठिकाणी लढा देऊ शकतो. हेच सांगायचं या ठिकाणी होतं. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला खरोखर ही माहिती जर चांगली वाटली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब केलं तर माझी येणारे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. आणि माझ्या चॅनलला सर्वांनी लाईक करत चला. माझ्या या व्हिडिओला लाईक करा. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. त्याचबरोबर माझी इंस्टाग्राम ID आहे केसरकर96. या इंस्टाग्राम ID वर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. त्याचबरोबर मला त्या ठिकाणी मेसेज पण करू शकता. त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.